फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा पुशेगावच्या मैदानासाठी दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनिल कदम. बरं, बब्याला घेऊन कधी पोचला इथं? 2 वाजता. 2 वाजता पोचला का? डायरेक्ट तिथून आलाय का इथं कुठं मुक्कामाला? कुठं? वडगाव मधनं का? किती दिवस झाला आपल्याकडे आलता इथं? बैल इथंच आहे, तिकडून आले. तिकडून आल्यापासून इथंच आहे. बरं, उद्याचं पायऱ्याचं काय नियोजन? पायऱ्याचं तर फौजीनेच केलं तर उद्याच गुपित आहे अजून पायरा. चिठ्ठी निघली का नाही? कायच माहित नाही. संध्याकाळी सांगतील आपण कुठं हाणायचे काय ते. संध्याकाळी कोणी पाय घ्यायची बैल. बब्याचं आता हे किती पुशेगावचं मैदान असेल साधारण? दुसरंच आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा पाहिलं आणि हे दुसरं. काय अपेक्षा ठेवायची चाहत्यांनी? अपेक्षा काय म्हणजे कसा विषय, आपण कायच नाही अपेक्षा बैलांना अपेक्षा पूर्ण केलेल्या, पण आपण बोलायची अपेक्षा आपली काय अपेक्षा नाही येतं बैलांना. काय ठेवायचा विषयच नाही पहिला. सगळ्यांना पूर्ण केलेलं, मग आपण गेले अपेक्षा नाही होती. बोलायला झालं. चालेल दादा, शुभेच्छा मैदानासाठी. धन्यवाद. मित्रांनो, लखन पुशेगावच्या या मानाच्या हिंदकेसरी मैदानासाठी 2 दिवस अगोदरच इथं दाखल झालेला आहे. आणि जसं तुम्हा सर्वांना कळलेलंच आहे की लखनचा पैरा हा हेमंत मामा फुलोरे यांच्या हरण्याबरोबर असणार आहे. हरण्या 722. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दत्तात्रय कदम. गाव कोणतं? संभाजीनगर. संभाजीनगर वरून. कधी पोहोचला इथं? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता. आणि निघालेला कधी? रात्री 10 वाजता. बरं, आज 2 घेऊन आलाय तुम्ही? हो. दोन्ही आपलीच आहेत? हो, घरचे. घरचाच साज पळवायचा आहे का वेगवेगळे पैरे? घरचाच आहे का? ह्याचं नाव काय? चित्रा. आणि तो? विघ्नहर्ता. चित्रा आणि विघ्नहर्ता ह्याच्या अगोदर किती मैदानांमध्ये एकत्र पळवलेत? आम्ही 4-5 मैदान पळवले. 3 फेऱ्याची सगळी. मग काय कसे कसे निकाल दिलेत त्यांनी? नम्रताचे गुलालामध्येच राहतायत ना. आणि संभाजीनगरला तुम्ही दुसऱ्या अजून कोणत्या ह्याच्यात पळवताय त्यांना? बिनजोड मध्ये. तिथं काय निकाल दिलेत? बिनजोड मध्ये निकाल आहेत ना. बरं, आता हे भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं असं हिंदकेसरी मैदान आहे. आता ही पहिलीच वेळ आहे तुमची यायची का अगोदर पण आलेला आहे? अगोदर पण. त्यावेळेस काय कुठली जोड आणलेली का काय? विघ्नहर्ता आणलेला. काय विघ्नहर्ताचा त्यावेळेस काय निकाल राहिलेला? नव्हता राहिला. बर, आणि आता मैदानासाठी अपेक्षा काय ठेवली? गुलाल पाहिजे. काय असं वेगळं काय जाणवतं बाकीची मैदान आणि पुशेगावचं मैदान? मानाचं मैदान मानलं जातं नाही सर. बरं, आयोजकांसाठी काय सल्ला वगैरे द्याल तुम्ही? काय चेंजेस केले पाहिजेत मैदानामध्ये? काय मैदान एकदम भारी. फाटी वगैरे तुम्ही बघून घेतलेली आता? एकदम जबरदस्त. चालेल दादा, मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संजय बर्गे. बरं, आज 4 बैल घेऊन आलाय तुम्ही मैदानात. नाव काय काय त्यांची? शंकर, भारत, बावऱ्या आणि एक डॉन. हे सगळे आपल्या घरचेच आहेत? कुठलं गाव? कर्जत नेरळ. कर्जत. कोल्हारे. कोल्हारे. कुठल्या ग्रुपचं? विजय गणपत मस्कर. विजय गणपत मस्कर. बर, आणि आता पैरे 4 बैल आहेत, 4 गाड्या वेगवेगळ्या आहेत की पैरे केलेले? नाही, हे 2 पळणार आहे आणि ते 2. म्हणजे घरचाच साज पूर्ण बनवायचा. कसं काय ठरवलं आजच्या एवढ्या म्हणजे मानाचं हिंदकेसरी मैदान आहे आणि घरच्याच जोडी? सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी आम्ही त्याची बैल आमची पळवायला आणतो. त्यामुळे तुम्ही ठरवले की घरचाच साज. म्हणजे दरवर्षी घरचाच साज असतो का यावर्षी? दरवर्षी घरचाच साज. कमीत कमी 4 पिढ्या या शरीर क्षेत्रात. बरं, किती वर्ष झालं तुम्ही या मैदानाला येत आहे? मी तरी 2008 पासून येतो. 2008 पासून. आणि काय सेवागिरींचा आशीर्वाद मिळाला की नाही? खूप आशीर्वाद मिळाला. बरं, आणि आपल्या नाव काय काय सांगितलं? शंकर. हा शंकर, तो भारत, तो बावरे आणि तो डॉन. बरं, शंकरचे, भारत, बावरे आणि डॉनचे असे अगोदरचे निकाल काय काय राहिलेले? शंकर फायनलला पण बसलेले आहेत आणि मुंबईमध्ये आज कमीत कमी 100च्या वर बिनजोड मारलेले आहेत. 100च्या वर बिनजोड मारले, कारण मुंबई म्हणल्यानंतर बिनजोड जास्त येतात. आणि इथं आल्यानंतर तुम्ही कोणाकडे उतरता? संजय बर्गे, कोरेगाव. बर, कधी आला इथं? काल आलोय. काल का? बर, आता चिठ्ठ्यांचं नियोजन समजलं की नाही? हो, समजलं. कोणत्या गटाला पळवायचे ते? 17 नंबर गटाला 6वी फाटी. बर, आणि दुसरी आहे ती 38 नंबरला 4थी फाटी. 4थी फाटी का? बरं, आता दादा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भारतातलं हे पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान आहे. आता अपेक्षा काय आहेत मैदानात? आता सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मिळेलच अशा आशा आहे आम्हाला, कारण आमचं शंकर आमचं नाव करील. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी.
नमस्कार. आपलं नाव? निखिल जगताप. बर, आज कोणकोणते आणलेत मैदानात तुम्ही? कशामध्ये माझ्या मित्राची बैल आहेत सगळी. बर. नाशिकचे मित्र आहेत आमचे. हा. हा सावकार आहे. सावकार. आणि हा शंकर आहे. सावकार आणि शंकर. शंकर, हा. बर, आता ह्यांना वेगवेगळे पैरे आहेत का एकच जोड? आपली घरचीच गाडी आहे. घरचाच साज पळवायचा. हा, घरची गाडी पळवायची आहे. बर, आणि आता हे पहिलंच मैदान आहे ह्यांचं का ह्याच्या अगोदर पुशेगावला आले? पुशेगावचं पहिलंच मैदान आहे. हा. आणि याच्या आधी जर पेडगावला 4 वर्ष आपल्याकडे येतात. बर. पेडगावच्या मैदानाला येतात. पेडगावच्या मैदानाला 2 वर्ष आली होती. 1 वर्ष गुलाला घेतला होता लारा संघ आणि गरुडा संघ. कुणी? घरची गाडी. गरुडा आपला घरचा होता. बर. परत तो विकला तिकडं. पण गरुडा आणि लारा पडगावमध्ये 1 नंबर केला होता. बर बर बर. आता ही जोड ह्याच्या अगोदर किती मैदानांमध्ये एकत्र पळवली? नाशिकमध्ये पडले पण घोडा गाडीमध्ये पडते. बर, घोडाबाईला पळतात ते. आणि इथं 3 फेऱ्याच्या मैदानांचं हे पहिलंच मैदान का? हा, 3 फेऱ्याचं ह्याचं पहिलं मैदान आहे. हा. तो इथं आपल्या इथं आला होता. पेडगाव मध्ये गट काढला होता. सीमेला जरा तासात गेली होती गाडी. बर बर. पुढे गेली पण तासात पडली होती त्यामुळे नंबर. बर, आणि चिठ्ठी कुठल्या ह्याला लागली? आणि आजची चिठ्ठी आहे ना महाराजांच्या कृपेनं आजची चिठ्ठी गट क्रमांक 1 आणि 5 मध्येच लागले. 5व्या तासाला लागली 5व्या तासाला का? लागली. एकच चिठ्ठी काढलेली का? एकच चिठ्ठी आम्ही काढलेली कारण की आम्हाला माहिती आहे हे कडनं फुल पळतो आणि तो उजव्या साईडनं फुल कडनं पळतो. बर, म्हणजे दोन्ही पब्लिकनं पळणार आहे. त्यामुळे आम्ही एकच चिठ्ठी टाकली. कुठनं पण गाडी आली तरी आपण पळवायला. बर बर बर. ह्याचं नाव काय सांगितलेलं? याचं शंकर नाव आहे. शंकर. बर, आणि हा सावकार. आणि हा सावकार. आणि आज मैदानात येते आता एक वासरावर नजर पडली. हा. वासरू आपलं ते 4-5 महिन्यात होतं पण नजर पडली आणि ही आजची नवीन खरेदी केली होती सर्जा म्हणून. बर, सर्जा ही आज नवीन खरेदी झाली का? नवीन खरेदीच केली. किती महिन्याचं आहे हे? हे त्यांनी सांगितलं आम्हाला 6 महिने पण आम्हाला वाटतं ते 4-5 महिन्यात तर असेल. 4-5 महिन्याचा. बर, कितीला झाली खरेदी ही? हे खरेदी लय नाही आपली फक्त 10,000ला खरेदी झाली. 10,000ला. आणि तरी ते आणखीन बोललं म्हणजे आम्हाला अजून 2 पाहिजेत. कसं आहे आपल्याकडे असतात गोडवळ नाशिकला वगैरे ते त्यांचे ती पळवते तिकडे त्यांना तिकडे जायचे. आम्ही इथनं आपल्याला त्यांना म्हणजे खिलार प्रेमी आहेत ते. बर बर. त्याच्यामुळे त्यांना खिलारच पाहिजे. त्यांना इथून ते खिलारच घेऊन जाते. खिलारच घेऊन जातात. काय वैशिष्ट्य बघितले ह्या बारक्या वासरामध्ये खरेदी करताना दादा? आता ती व्यक्ती इथं नाही तो म्हणला मला हे पाहिजे आणि ते लोणीचे व्यापारी होते. हा, त्यांच्याकडून खरेदी शेतकरी. केली. हा, मग ते त्यांच्या संग पण आपलं म्हणजे मागं पैर झालं होते. गुलाबात गाडी राहिली होती. ते बोलता बोलता आपले त्यांनी जरा किंमत सांगितली होती. म्हटलं आपल्या घरचं वासर आहे आणि आपल्या घरी पळणार आहे त्याच्यामुळे ते बोलले चालते तुम्हाला त्याचे द्या. पण तसं बोलल्यानंतर मग ते आपलं पण मनात जरा वेगळं वाटलं. बरं, हे घ्या 10,000 कारण की आपल्याला पण सावकार 10,000 पोहतो. शंकर पण 10,000 पोहतो आणि आता सावकार पण 10,000 पण. मग म्हटलं आपलं 10,000 सर्जा. बर 10,000 पण. बर बर बर, चालेल. आता दादा सगळ्यात महत्वाचं उद्याचं हे हिंद केसरी मैदान आहे. हिंद केसरी मैदान आहे. मी फक्त आता हे लांबून आले होते. आपल्या पैसे 23 तारखेला आले होते. आपल्या इथं राहिले 2 दिवस राहिले. आपण सगळं जिल्ह्याचं केलं सगळं. पण आता कसं आहे लांबून आल्यानंतर हे मैदानामध्ये जागा परत भेटणार म्हणून आपण इथे घेऊन आलो. आणि आपली जी इथं आपण जागा फक्त पकडून ठेवले आणि अजून आपले 2 बैल येणार आहे शंभू आणि फाकड्या. फाकड्या गेल्या वर्षी 6 नंबरचा मानकरी आहे ते. बर, हिंद केसरीची जोडच आहे म्हणजे. हा, आणि शंभूची विक्रमी खरेदी झाली. बर, कोणाला दिलेलं आहे ते दिलेत आमच्या डिगंजीचे आपले सुहास बाबा आहेत ना त्यांचे कार्यकर्ते आहेत. कट्टर कार्यकर्ते आहेत संजय वाघमारे म्हणून. त्यांनी ती खरेदी केली. त्यांना फक्त कानपून कळले होते की बैल विकायचे. मग त्यांनी आपलं ते खरेदी केले. त्यांची विक्रमी खरेदी आहे. मग आमचं पण बोलणं झालं की बाबा गेल्या वर्षी गाडी पळवते तीच गाडी पळवता का? मग ते पण म्हटले बरं चालतंय आपण पळवू. पण आता हे बैल पण पुशेगावचाच होता. पण आमची विक्रेती म्हणजे खरेदी जी होती त्यांची ती भरपूर दिवसापूर्वी झाली होती. फक्त पैसे वाचून इथं थांबले होते. हा, मग ते पैसे वगैरे सगळे झाले म्हणजे सगळे जमा झाल्यानंतर मग आता ते बैल त्यांच्या पैसे आता ते बोलले सकाळी आम्ही घेऊन येतो. मग आम्ही पण इथे जागा पकडली. आम्ही इथे थांबणार आहे उद्या. पण गेल्या वर्षी 6 नंबरचा मानकरी आहे. गेल्या वर्षी आम्हाला सेवगिरी महाराजांनी प्रसाद दिला होता. ह्या वर्षी दिला तरी अतिउत्तम आहे. आम्ही काय ना म्हणता मग तीच गाडी आम्ही पाहणार आहे. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. हो, धन्यवाद. लांब गाडी आली आणि यांचं फक्त काय नाही फक्त महाराजांच्या इथं गटपात केला तरी गाडी गुलाबात राहते वर्षभर. हे फक्त त्यांच्या मनात आहे म्हणून ते तिथं एवढा लांबून येतात. गट पास केला तरी ती गुलाबात वर्षभर तर गाडी राहते. कमीत 1-2 नंबर 3 नंबर तर नाही.
पण 4-5 नंबर मैत्री गाडी राहते तर राहते. जो गट पास करतो तो तर राहतो तर राहतो. आपल्या महाराजांच्या कृपेने सगळं